गुड मॉर्निंग एव्हरीवन. सैरा वैरा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बघा या चॅनलवर आम्ही जातो. मला तर भीतीच वाटते कॅनल पडतंय का काय. इथं पप्पा बघा कसे ब्राऊन टी शर्ट घालून चालतात. जंगल नुसतं खाली. ही बघा आता आमची मम्मी हळूहळू येत आहे या ब्रिजवरून. मम्मीलाही भीती वाटते. आता मला हा गेम एकदमच इंटरेस्टिंग वाटला तर मी हा गेममध्ये बसली आहे. तर बघा ह्या गेममध्ये सोबत काय होतंय माझ्या. मी वर चालले आहे आणि मला आता मी इतकी वर चालली आहे की आहे ना, मला तर लयच मजा आली. मी एकदम अशी उडत होती हवेत. असं वाटतंय पंछी माझ्या डोक्यावर येऊन बसल्यात आणि मी हळूहळू उडते. मला तर खूपच मजा आलेली. मला इतकी मजा आली बापरे. अशी उडत होती टना 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 टना. मला खूपच भारी वाटलं गाईस. आणि आता मला इतकी मजा आली की मला तर गुदगुद्याच होत होत्या माझ्या मानात की ना गुदगुदगुदू होत होतं. जेव्हा वरनं खाली येत होती तेव्हा मला माझ्या पोटातच गुदगुदी होत होत्या. पण खूपच फास्ट चालत होतं. मग मी काहीच म्हणले नाही. आता गाईज इतकं माझ्या पोटात गुदगुदी होत होती ना, माझं सगळं पोटातलं पाणी खाल्लं. आणि इतकी गाईज मी वर जाते ना, असं वाटतंय मी सगळ्यातच वर जाते. म्हणजे झाडांच्या पर वर. पण थोडं आता स्टॉप झालं थोडंसंच, कारण मी छोटी होती. थोडंसंच खेळवलं मला. आता उतरली. मला तर लयच हे झालं गुदगुदी. मग आता असं वाटतंय आता मी शांत झाले. आता बघा आम्ही दुसऱ्या ब्रिजवरनं कुठे चाललो. हे ना कलरफुल ब्रिज आणि इथं बघा वॉटरफॉल आहे. एकदमच मोठा आणि छान आहे. एकदम मोठी मोठी झाडं. एकदम छान असं शांत जागा आहे. तर आमची मम्मी बघा कशी चालली खाली. असं वाटते डोंगरावरनं मम्मी आमची चालली खाली. वाव, हे तर मला खूपच आवडलं होतं. पण आम्ही जायला नाही कारण की तिथं खूपच पाऊस पडला होता आणि घाणाने आमचे कपडे पण भिजून जाईल म्हणून आम्ही गेलो नाही तिथं. तर ही वाला गेम एकदमच इंटरेस्टिंग वाटला. मग हे छोट्या बाळांसाठी अलाउड नव्हतं. तर ही पप्पाने खेळला गेम. एकदमच इंटरेस्टिंग होता. मला पण खेळायचं मन होतं पण आता पप्पा खेळले कारण लहान मुलांना अलाउड नाहीये. म्हणजे त्यांची रशी तुटली, ते खाली पडले, त्याला चढायला आलं नाही तर काय करणार. म्हणून मोठ्या माणसाला चढव. मोठ्या माणसात जराशी हे असतं स्ट्रेट असतो ना, स्ट्रेस असतो. म्हणूनच मोठ्या माणसांनाच हे करवतात. मग मला तर इतकं छान वाटलं होतं. मला करायचंच मन होतं यार. एकदम मस्त. पप्पा कसे चढत होते असं वाटतंय की डोंगरावर जातात ते शिडीवरनं बट्ट्या. आणि एकदम एकदम परफेक्टली चढतात ते. मला पण चढायचं खूपच मन आहे पण मी नाही चढू शकले. आता पप्पा अखेरकार वर पोचले. आता त्याला अजून खायला जायचं त्या साईडनं. तर असं वाटतं पप्पाची जाली तोंड दिसणार. आणि ना खूपच मजेदार होतं हे. मला असं वाटत होतं एकदमच मजेदार आहे. जसं आता ते रशी असतात ना गेम्स म्हणजे छोट्या बाळांसाठी. आता हे आहे वंडर व्हॅली. वंडर व्हॅलीमध्ये एक गुफा आहे, त्याच्यात आम्ही फोटो खिचले. ही मम्मी वंडर व्हॅली गुफामध्ये फोटो खिचले. आता पप्पाची याची बारी होती तर पप्पा कधी येणार मी ही वाट बघत होती. पण पप्पा आलेच नाही. हे अशी वर जायची शिड्या होत्या आणि पुढं रस्ताच नव्हता. तर ही जी शिडी होती. आता पप्पा वर जात आहे. माझं पण मन होतं वर जायला पण ना अलाउड नव्हतं ना यार. माझं खूपच मन होतं. मी बसते तहान लागली. एकदमच मम्मीला म्हणत होती मम्मी तहान लागले. आणि हे बघ आता पप्पा वर चढतात रोप क्लाइम्बिंगवर. असं वाटतं खरंच सोल्जरची ट्रेनिंग आहे का काय आहे. आणि आता पप्पा वर चढतात स्टायलिश गॉगल शर्ट पॅन्ट घालून शूज वगैरे सगळं घालून. आता पप्पा वर चाललेत. टाटा पप्पा डोंगरावर जाण्यासाठी. आता पप्पा पोचले डोंगरावर. आता हे काय
हे तर एकदम असं शिडेवर असं डोंगरावर असं का ते असं दोरा लावून असं ते लावलं असतं ना, असं त्याच्यावर चालायला असतं ते असं असं केलेलं वाटतं. पण हे तर आता झाडाला बांधून तसं ते ठेवलं आहे. पप्पाला असं वर असं ते धागा बांधला आणि पप्पाला पकडायचं त्याला. ते पडलं तर पप्पा वाचतील. ते हळूहळू पाच नाही तर असं काहीतरी असं हे ह्या साईडला त्या साईडला करायचं आहे. तर आता मला पण हे करायची खूपच आवड दिसत होती माझ्या तोंडावर, पण काय नाही झालं आहे. ओ ही बघा, हे किती मोठा हाती आहे. मला तर त्यात जायला इंटरेस्टिंग होतं. मला वाटलं खरेखरचा हाती आहे, पण मी जेव्हा गेली तो तर हालतही नव्हता. तर मी समोर 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 गेली आणि तेव्हा मला कळला हा नकली हत्ती आहे आणि एकदमच व्हाईट व्हाईट होता. हे कशाने बनवलंय माहीत नाही, पण एकदमच इंटरेस्टिंग दिसतोय. जंगलामध्ये आहे हत्ती आणि हे असं सगळी त्या साईडला जी पण डिझाईन केली ती खोटी डिझाईन केली. आता आम्ही जात आहोत खाली. खाली बघूया काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि इथं खूप सारे मजेदार गेम्स असतील. आणि मी बोट राईड घेतली. मला बोट राईडमध्ये खूपच मजा येणार होती. मी बोट राईडमध्ये बसली. आता मी स्वतः बोट चालवेन. बोट राईड मजेदार बोट राईड. आणि आता बघू कसे मी बोट राईड करते. वाव, मला इतकी मजा येत होती असं वाटतंय दिवसभर. पण ते जे हलवायचं होतं ते थोडं हार्ड होतं. खूपच त्याला दाबून दाबून हे करायला लागत होतं, पण मज्जा आली. असं काहीतरी इंटरेस्टिंग असल्यागत असं वाटतं. समुद्रामध्ये मी चालवते सगळं, पण हे समुद्रामध्ये नाही. हे सगळं असं बोटीत आहे आणि हे असं पाणी भरलंय आणि बोट्स बनवल्यात आणि छोट्या बाळांसाठी ते पण. आणि हे छोट्या बाळांसाठी केलेलं आहे. एकदमच मज्जा आली. बाप रे बाप, मला तर किती मजा येत होती. असं वाटतं खरंच समुद्रामध्ये जावं. ओ एकदमच. आता मी थकली म्हणून मी थांबले आता. खूपच आडवतं. आता बबी बघा वर येते आमचे गेम झाल्यानंतर. माहीत नाही, पण आम्ही आमची जी गेम झाले ते आम्ही आता वर आलो. आणि आता हे बघा, या सगळ्या पार्कचं नाव आहे वंडर व्हॅली. आणि हे बघा इथं सिसो झुला मला सगळे खेळायचं मन होतं, तर मी खेळली. इथं असं पप्पा असं खालीवर करत होते, ती मला मजा. आता मम्मी पप्पा खेळतात दोघं सिसो. मला तर खूपच बघून मजा आली. मम्मीला भीती वाटली म्हणून पप्पा उतरले खाली. मला इतकं हसायला आलं. हे काय, हे कलरफुल पंख आणि हे मोर आहे. असे डिझाईन काढलेले आहेत खाली. एकदमच सुंदर डिझाईन काढलेले आहेत. म्हणजे असं काय पंछी, काय इगल, पॅरेट्स असे काही ड्रॉइंग काढल्यात. एकदमच सुंदर आहे. आणि असं वाटतंय जंगल आहे. मम्मी बघा झुलते का झुलावर. बॅग ठेवून स्टायलिश वगैरे असे हेअर्स असे फेडून असं मला तर बघूनच भारी वाटलं. मी डकलिंग आता करते. टेन 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 टेन. आता आम्ही वर जातो आहे आणि इथं काय होतं मला माहीत नाही, पण इथं अशी 2 असे हट्स होते. त्याच्यामध्ये बसून मला फोटो खिचायचा होता सगळ्यांना. तर आम्ही एक करून फोटो खिचले तिथं. एकदम भारी होतं. आम्ही आता पळत खाली आलो. मजेदार होतं हे सगळं. आणि आता पप्पा इथं करणार आहे सायकल राईड. त्या पण दोऱ्यावर. सायकल राईड दोऱ्यावर. मला तर खूपच भीती वाटत होते. बापरे, खूपच भीती वाटत होती. आता पप्पा जात आहे सायकलिंग राईडला. आता बघू पप्पा कसे सायकलिंग राईड करतात. हो, जुनी सायकल आहे आणि तुटलेली आहे तरी अशी बसवलेली आणि बनवलंय कसं तरी. आणि आता पप्पा चालले आहेत. टाटा पप्पा, सायकलिंग राईड करायला आम्ही शुभकामना देतो. पप्पा चालले आता पुढं. फॉलो बघून लय हसायला येत होतं.
आता पप्पा परत असे टर्न करून येत आहे. आता बघा पप्पा कशी परत टर्न करून येतात का कशी येतात. आता उलटे सायकल चालवणार आहेत पक्का मला वाटतं. मला इतकंच हसायला आलं की पप्पा उलटे उलटे राईड का उलटे उलटे चालत आहेत का उलटे उलटे रनिंग करत आहेत. सर्कस आणि कसे जोकर उलटे उलटे सायकल चालवत सरळ सरळ चालवते तसं. हो इथं आता जसं सायकल मागं घेतली तसं ठटकलं. ही मला किती वेळा ही आहे ना खेळायची एकदमच भारी ही होतं. आत्ताच ही खेळायला मिळलं आम्हाला. ही पप्पा आणि मी एक ह्याच्यामध्ये बसलं गाडीमध्ये बसलो आहे आणि मम्मी एका गाडीमध्ये बसले आहे. तर ठटक 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 करत आहे. मग आम्ही आता मम्मीला ठटका देतो. मम्मीनं आम्हाला ठटका दिला आणि तिथं गाडीच काही चालत नव्हती. पप्पाची आणि माझी गाडी काही चालत होती. आणि आता बघा मम्मी सारखी आहे ना धक्का मारत मारत सारखी. आता आम्ही मम्मीला धक्का मारणार आहोत. आता आम्ही चाललं पुढं. आता मम्मीची गाडी चालत नाही. हळूहळू लुटू 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 चालले. आम्ही मम्मीला धक्का दिला आम्हाला लय. आणि आमची सुपर गाडीनं धक्का दिला त्याला. खूपच फनी होतं. अशी लाइटिंग्स असं डेकोरेट सगळं केलेलं कलरफुल आणि भिंती सगळी सजवलेली आणि मज्जाही आली. आणि ती गाडी चालवत नव्हती म्हणून 1 मिनिटातच केलं आम्ही. कारण की जास्त ते गाडी चालतच नाहीये. त्यांनी थोडं ह्याला नीट बघितलं नाही म्हणजे त्याला सर्व्हिस करायला पाहिजे होतं. म्हणजे थोडं 1-2 मिनिटाला. आता पप्पा बघा हे खालच्या इथं काय म्हशीवर बसल्यात. आता म्हस पप्पाला पाडते का काय करते माहित नाही. गोल 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 म्हस फिरते. टॅन 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 गोल 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 गोल. इतकी भारी वाटत होतं ना. तर गोल 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 गोल. आता पप्पा खाली पडणार आहेत. आणि ही खरं मी म्हसच वाटते. ही भूल आहे आणि गेंडा गोल फिरणारा गेंडा. तर पप्पा खाली पडणार आहेत. 1 2 3 स्टार्ट. खूपच जोरात चालते आता ही तर मला इतकं फनी वाटलं ना. पडलं पप्पा खाली. मी म्हणलं होतं मित्र पप्पा खाली पडतील. पडलंच पप्पा खाली. मला खूप हसायला आलं. आता आम्ही अशा जागे आले जिथं जंगलच आहे पण गेम्स आहेत. आणि मम्मी बघा ह्याच्यावर चालते. इथं पण थोडे गेम्स आहेत. आता थोडं पाऊस यायला लागला आणि आता मम्मी पटापट चालते. मम्मीला इथं भीती वाटते. मी तर एकदमच गाडी केली असते मला कुठं मिळते. मम्मी आता करत बसले त्यांची राईड. आता आमची दुसरी राईड येते. आता ह्याच्यात लय मज्जा येते मला तर. आता ही गोल 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 फिरतात ती आतमध्ये यायला खूपच मज्जा येते. आणि आम्ही मस्तपैकी आता गोल 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 डोनट सारखं फिरत आहे. कधी असं रोड थांबतच नाही. तोच रोड सारखा येतं आमच्या मध्ये. मी तर खाली पडली. मला तर करायलाच येत नव्हता. इतकं फनी होतं ना ते काय म्हणू मी. मला इतकी मज्जा आली. सगळ्यातच मज्जा. आम्ही दोघं झोपलो खाली टन दिशी. एकदम मजेदार होतं हे. पण इथं थोडं पाऊस होत होतं. चिखलाचं पाणी पण होतं. पण लक्ष नसेल एक मोठा बाऊल होता त्याच्या आत असं गोल 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 फिरायचं होतं. पण सगळ्यात फनी होतं हे फक्त 3 मिनिटासाठी नाही तर 4 मिनिटासाठी होतं. 4 मिनिटासाठी नाही 5 मिनिटासाठी होतं. लगेचच बाहेर काढतात सगळे. थोड्या 3 मिनिटात जास्त खेळू देत नाही ते. मला तर काय कळत नाही. तरी आम्ही खूपच मज्जा केली. खूपच मज्जा आली. छान 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 ला 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 ला. खूपच मजा आली. आम्ही तिथून नंतर सरळ होऊन पडत होतो खाली. लय मजा येत होती. पप्पाचं तर ना हात शिकून निघली
सारखं पडत होतं ती खाली, तरी मी ट्राय करत होती, तर सारखा तोच रोड येत होता जो मला नको आहे रोड, तोच येत होता. आता आम्ही बघा बाहेर निघलोय तिथं. आता त्या डोंगरावरनं चालून थकलो आणि आता आम्ही दुसरीकडे कुठेतरी अजून चाललोय. तर हे इतकं घाट जंगल आहे ना, आम्ही माहीत नाही कुठे चाललोय, पण आम्ही चाललोय एका जाग्यावर. आणि ह्याच्यात तर आम्हाला मज्जा येते खूप, का आम्ही आता आमच्या गाडीमध्ये बसून आता जाणार आहे आमच्या घरी. बग्गी रोप ह्याला असं म्हणतात. मला तर खूपच मज्जा येणार आहे ह्याच्यामध्ये, बग्गी रोपमध्ये. इतके मज्जा येते ना ह्याच्यामध्ये, मग काय बोलू मी. इतकी अशी फिरती, असं वाटतं आपण डोंगरावर चाललोय. आम्ही पहिलं पण बसलो होतो या बग्गी रोपमध्ये, इथं नाही दुसरीकडे कुठंतरी. आता परत हिऱ्यात बसलो, मला तर खूपच मज्जा येते. आणि रोपवेन खूपच मजेदार. आता हे फिरतं वर, मला तर असं वाटतंय असं अर्धा तास लागावं त्याला वर जायला. आता आम्ही खरंच वर चाललोय. असं ह्याच्यातलं एक पान तोडून घेते मी आणि ह्याचं एकदम बघते की आहे ना, हे रोपवरनं रोप ह्याच्यावर चाललं, पण घाट जंगल आहे. घाट जंगलमध्येच आहे ना हे सगळे गेम्स बनले आहेत. हे गेम्स सगळे तुम्हाला भेटतील केरला. तर ह्याच्यात केरलामध्ये इतकी मज्जा आली. सगळ्यात ब्युटिफुल हा सगळा नॅचरल दिवस आहे आमचा, एकदमच भारी मस्तच. आणि आता आम्ही पोचणार आहे वर. आता आम्ही पोचलो वर आणि आता थोडी वेळ पोचलो. इथं सगळी झाडं आली, मग हळूहळू चालत होतं हे. आणि मला तर एक पान तोडायचं होतं, पण एक पान तोडता आलं नाही, कारण ते तोडायला मजबूत होते. मी बघलं तरी नाही आणि लगेच वर लवकर चाललं होतं, म्हणून मी तोडून शिकली. आणि मग मी हळूहळू आता आमच्या डोंगरावर चाललो आहोत. एकदम मजेदार होतं हे, एकदम नॅचरल दिवस. पुढं कुठला गेम येणार आहे मी तोच विचार करत होती, पण मला नव्हतं माहीत. आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या, म्हणजे इथंच एक आमचं घर आहे, इथंच पप्पानी बुक केलं ते घर, त्याच्यामध्ये जाणार आहोत. मला तर काय वाटलं नाही, म्हणून मी तर एन्जॉय केला मस्त, मला मज्जा आली. आता आम्ही उतरतो खाली. आता इथं आम्ही भूताची मूवी बघायला आलोय गाईज. इथं काय होणार आहे माहित नाही. हे सगळ्यात लास्ट डे होता, ह्याच्यात पण मज्जा आली, पण ह्याच्यात भूत आमच्या मागे लागलं होतं असं, म्हणून ही ट्रेन सगळ्यात फास्ट चालत होती. आणि तिथं साप, डायनोसॉर, माशा वगैरे तोंडाकडे येत होत्या. मी तर इतकी भिली वळत होती करून, खूपच भिलेली. आणि ही 3D मूवी होती आणि गॉगल घातल्यावर सगळे किडे मकोडे सगळे आपल्या तोंडावर येऊ शकतात. हे बघा आता साप आपल्या जवळ येणार आहे, कसा ढस करतो. हो, मला वाटलं खरंच हे साप मारणार आहे, पण नाही, हा खोटा 3D मूवी मधला साप आहे. त्यांनी काहीच केलं नाही, मला काहीच झालं नाही. आणि असं जेव्हा साप असं करत होता त्याच्यावरनं हे आता डायनोसॉर आला बाबा. जेव्हा पण मी असं करत होते हे सगळं तोंडावर पाणी शिकत होतं, सगळं ग्लासेस याचं झालंय. आणि आता आम्ही चाललो आहे एका गुफेमध्ये. 3D मूवी असली मी कधीच एक आयुष्यात गेली नव्हती. हे गेम मी कधीच खेळला नव्हता, आज एक बार खेळते मी. आणि हे कुठली गुफा आली आहे आमच्यावर खेळायला, एकदमच छान गुफा आहे. पण ह्याच्यामध्ये काय येणार आहे माहिती. ओ, ह्याच्यामध्ये किती सारे साप आहेत. हो, हे काय आहे, तर तोंड उघडलं त्याचं. आणि आता आम्ही त्या तोंडाच्या आत चाललो. इतकी वळत होती, मला खूपच भीती वाटली ह्याच्यामध्ये. आणि इतकं हे होतं ना,
आता ह्याच्यावरनं सगळं पाणी येत होतं. ए भूत, मी तर लईच भिली बाबा. ए भूत, खरंच भूत. मला तर खरं वाटलं हे 3D मूवी मधला भूत होतं. आम्ही गेलो आमच्या पुढे आणि आमची परत गेट आली. तो साप आम्हाला चावू होतोय. एकदम बेकार 3D मूवी. मी बघूनच मला असं भीती झाली माझ्या मनात. पण 3D मूवी होती. आणि आता आम्ही कुठे चाललो आहोत? ह्या गुफेमध्ये तर काय माहित नाही. तरी आम्ही गेलो तर इथं सगळा अंधार होता. आणि काय माहित नाही ह्याच्यामध्ये. इथं भूत होतं. भूताचे शर्ट पॅन्ट्स. मी ते इतकी भिली होती. मी तर वडायला माझं जे हृदय होतं ते इतकं भिलं होतं. एकदम भिलं होतं. मी ते असं पडणार होते खाली. मला लई भीती वाटली. ए भूताची हाडं. मला लईच भीती वाटते बाबा खरोखरची. ओ इथे फोटो पण होते भूतांचे अलग अलग. आणि आता काय येणार माहित नाही. पुढे गेल्या हळू 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 असं धरून येत होते पप्पा. आता हे काय बोन्स आले. त्याचे बोन्स. मी तर माझं खरंच हृदय एकदम